श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यात येणारा पहिलाच सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीच्या मागीलही व्हिडिओ आहेत ते आपण बघू शकता। तसेच येणारी 9 ऑगस्टला ही नागपंचमी ही अतिशय महत्त्वाची आहे। आपण या दिवशी नागांच्या प्रती किंवा नागदेवतेप्रती कृतज्ञ होण्याचा हा दिवस आहे। अजाणतेपणाने जाणतेपणाने आपल्याकडून काही चुका होतात आणि त्याच चुकांची क्षमा मागण्यासाठी आपण हा नागपंचमीचा दिवस साजरा करतो। आपल्या पत्रिकेमधील जर कालसर्पदोष असेल तरीही या दिवशी पूजा केल्याने हा कालसर्पदोष हा कमी होतो। आपण या दिवशी सकाळी लवकर उठावं, शक्य असेल तर उपवास धरावा आणि त्याचबरोबर नागांची विधिवत पूजा करावी। आपल्या जवळ वारुळ असेल तर वारुळाजवळ जाऊन आपण लाह्या, दूध, बत्ताशे वाहावे, फुलं वाहावे, आघाडा, दुर्वा वाहावा आणि प्रार्थना करावी। तसेच जर वारुळ नसेल तर आपण घरीच नागाचे चित्र स्वरूपात नाग नरसोबा जे बाजारात मिळतात ते आपण महिनाभर असेही देवघरात लावतो, तर त्याची पूजा करावी। तसेच जर ड्रॉइंग काढता येत असेल तर नागाचं छान चित्र काढावं, नसेल जमत तर रांगोळीने नाग काढावा आणि त्याची पूजा करावी। तसेच उकडलेले अन्न हे आपण या दिवशी खावे, शिजवलेले, त्याचबरोबर कापलेले, चिरलेले, टोकदार वस्तूंचा वापर करून केलेले पदार्थ आपण या दिवशी खाऊ नये। तळलेले पदार्थ खाऊ नये। गव्हाची खीर, त्याचबरोबर कान्होले, पोळ्या, उकडीच्या पोळ्या असं आपण या दिवशी आहार आपला ठेवावा। त्याचबरोबर देवालाही नैवेद्य दाखवून प्रार्थना करायची आहे। नवनाग स्तोत्राचे पठण जास्तीत जास्त वेळेस आपण करायचं आहे। त्याचबरोबर आपण शेतात कामं करत असाल तर शेतात कामे या दिवशी अजिबात करायची नाही। नांगर धरायचं नाही, टोकदार वस्तूंचा वापर करायचा नाही आणि त्याचबरोबर आपण नागांच्या प्रती कृतज्ञता ही व्यक्त करून आणि नवनाग स्तोत्र, ओम नमः शिवाय आणि महादेवाची उपासना या दिवशी करायची आहे। बेलपत्र वाहायचं आहे। नाग नरसोबालाही आघाडा आणि दुर्वाच्या माळी या दिवशी घातल्या जातात, तर तेही आपण नक्की करायचं आहे। उपाय छोटे आहेत, नक्की करा आणि त्याचबरोबर मनातल्या इच्छाही पूर्ण करून घ्या। नेहा जोशी, दत्त अनगा वास्तू।